यशोधन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटच्या वतीने आरंभ प्रे स्कूल ब्लाइंड डोळ्याला पट्टी बांधून मुलांना शिकवणे आज प्रॅक्टिकल दाखवून पालकांचे डोळ्यांचे पारणे फिटले असे पालकांनी सांगितले। ऍडमिशन साठी संपर्क नंबर सोनोने मॅडम यांचा 9420708052 व ऑफिस नंबर 8698108052 तसेच त्यांचे पार्टनर शुभांगी भामरे यांचा नंबर 9545471166 व 9284443570 अशा नंबरवरती आपण संपर्क करून सर्व माहिती घेऊ शकतात। आणि ते एन्जॉय करून असं नाही की सांगावं पण काल ती एकदम शांत होती, अजिबात बोलत नव्हती। कल सर ने जब मुझसे पूछा था कि सर क्या इम्प्रूवमेंट होगा, मैंने एक ही चीज बोली, मैंने सर अभी वर्कशॉप चालू करने वाले हैं, कल शाम को डेमो के लिए आएंगे, आप खुद ही देख लीजिए। मैं आपको अभी सारी चीजें बताऊं सेटिस्फेक्शन के लिए, आप मैं वर्कशॉप ले ही रहा हूं तो आप कल ओके तनिष्का उसको एक्टिवेट करना है, इसको क्लीन करें, वो एक्टिवेट होता है तो दोनों ब्रिज के बीच में ब्रिज लगा होता है, इनको प्रॉपर इजी हो जाता है, दोनों ब्रिज को यूज करते हैं। जनरली हम लोग क्या करते हैं, तो हम लैपटॉप यूज करते हैं, जैसे जैसे प्रैक्टिस करेंगे जैसे जैसे आगे बढ़ेंगे आपके अंदर और चेंजेस। तो फर्स्ट लेवल है सर, पर जैसे जैसे स्टूडेंट्स हैं पावर विदाउट एलिमेंट को क्लोज करें। कोणती ड्रॉइंग केली दाखव हेमेश तुझी कलरिंग पण दाखव अंकलला समोर तुझ्या समोर दोन्ही हातात पकड दाखव तिचं ड्रॉइंग तिने शोधलं तिला जे पाहिजे तेच केलं तिने बस ना खाली बसून जा राजा खाली बस हा 10 रुपीजचं आहे डिपार्टमेंटला सब इन्स्पेक्टर म्हणून आहे। तर सुरुवातीला मला आधी शंका होती की नेमकं या क्लासमध्ये काय शिकवणार आहेत। तसं मी सरांचं नाव बजाज सरांना मी काल 2-3 क्वेश्चन विचारले होते की या कोर्समध्ये काय काय पोर्शन शिकवणार आहेत आणि कुठले कुठले चॅप्टर कव्हर करणार आहेत, काही त्यांच्याकडे असं प्रॉस्पेक्ट वगैरे आहे का असं मी त्यांच्याशी विचारपूस केली होती। परंतु त्यांनी त्यावेळेस मला या गोष्टीची काही कल्पना दिली नाही आणि मला असं वाटलं होतं काहीतरी फेक किंवा पैसे लुबाडण्याच्या उद्देशाने काहीतरी किंवा काहीतरी त्यांचा बिझनेस चालवण्याच्या हिशोबाने असं त्यांचं काहीतरी प्रोग्रेस सांगित होते ते, परंतु काहीतरी बिझनेसच्या हिशोबाने असेल असं मला वाटलं होतं। परंतु आता मुलांमध्ये ज्या प्रकारचे चेंजेस आलेले आहेत आणि मी आणखी आज थोडंसं मला जाणवलं की मेडिटेशनच्या मार्गामध्ये ते एवढे 2 दिवसामध्ये एवढे स्टेप त्यांनी फॉलो केलेले आहेत, पुढे गेलेले आहेत, इथे पिनेल ग्रँड पर्यंत पोहोचलेले आहेत की जे मला आधी मी मेडिटेशन करायचो तर मला थोडा अनुभव आहे या गोष्टीचा। तर जवळजवळ साधारण मी 3 ते 4 वर्ष मेडिटेशन करत होतो, परंतु मी तेव्हा पिनेल ग्रँड पर्यंत पोहोचलो नाही, परंतु मुलं 2 दिवसामध्ये पिनेल ग्रँड पर्यंत पोहोचले। हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे हे मी समजतो आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। ॲक्च्युली मी पहिल्यांदाच आलोय आता आणि माझ्या मुलीच्या बाबतीत थोडं अभ्यास करताना ते डिस्ट्रॅक्शन किंवा तिथं कॉन्सन्ट्रेशन ते गोल फोकस न होणं या गोष्टींबाबतीत मी आणि मॅडम बऱ्याच दिवसापासून थोडं चिंतित होतो। ऑफकोर्स तिने बऱ्याच एक्झाम क्रॅक केला आहे, इस्रोला पण सिलेक्ट झाली टूरसाठी, आमच्यासाठी फार अभिमानास्पद बाब आहे। आता सरांनी काही गोष्टी मला सांगितल्या ज्या माझ्या सायन्सप्रमाणे माझ्या अजूनही याच्यात माझ्या पूर्ण थेरीत फिट नाही झालेलं, म्हणजे पिनियल ग्लँड ॲक्टिवेशन प्लस मिड ब्रेन कोऑर्डिनेशन या गोष्टी आम्ही अगदी मायक्रो लेवलला शिकलेलो आहोत। माझ्या मनात 2-3 प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत की जे ब्लाइंड फोडणे होते ते व्हॉट अबाउट विथ ओपन आईज, की आयुष्यभर मुलं काही ब्लाइंड फोडणे नाही चालणार आहे, त्यांना जे फेस करायचं आहे ते उघड्या डोळ्यांनी फेस करायचं आहे आणि हे फेस करताना येणारे जे चॅलेंजेस ते कसे ॲक्सेप्ट करतात, त्यावेळी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहतं, त्यावेळेला त्यांना अभ्यासाच्या दृष्टीने याचा काय फायदा होतो। डोळे बंद करून वस्तू सरकवणे किंवा ते कंट्रोल करणे इट इज नॉट द फ्युचर ऑफ आवर प्युपिल्स, आवर स्टुडंट।
आपलं फ्युचर काय आहे की याचा फायदा त्यांच्या करिअर, त्यांच्या वैयक्तिक जीवनात, त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आणि त्यांच्या येणारे सगळे जे काळानुरूप त्यांना जे आव्हानं आहेत ते पेलण्यासाठी किती मदत होईल, यात काय मदत होते हे मला बघायचं आहे. आणि त्यामुळे मी सरांचा खरोखर आभारी आहे की त्यांनी या कोर्ससाठी माझ्या मुलीला सिलेक्ट केलं. मॅडम म्हणजे त्याच्या बाबतीत बोलणं फार, मी जेवढं बोलेल ते अपूर्ण आहे. मी मॅडमशी कॉन्टॅक्टमध्ये आलो साधारणतः, म्हणजे माझी मुलीला लहान मुलगी आहे माझी, की पहिल्या मॅडमला तर मी अबॅकससाठी टाकलं होतं आम्ही, पण काही केल्यानंतर ते डिस्कंटिन्यू झालं. सरांचं योगदान खूप आहे मॅडमच्या मागे बघा, त्यांची प्रचंड मेहनत आहे मुलांना घडवण्यामागे, प्रचंड मेहनत, 24 तास काम करत असतात. इव्हन म्हणजे ऍक्च्युली ते माझ्याकडे सर कंप्लेंट घेऊन येतात की मॅडम रात्री 2 वाजेपर्यंत पेपर्स हे काय सेट करत असतात. म्हणजे मी इव्हन त्यांना रागवतो की बुवा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, नाही तर अदरवाईज तुम्ही या लोकांना कसं घडवू शकणार. या नव्या ज्या गोष्टी डोळ्यात येत आहेत हे मॅडममुळेच येत आहेत. आणि मी त्यांना असं म्हणेल की थोडासा स्वतःसाठी वेळ देऊन मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने जे नवीन तुम्हाला आमच्यासारख्या पॅरेंट्सला जे आम्हाला अपेक्षा आहे ते आम्हाला तुम्ही पुरवत राहा. आम्ही नक्की तुमच्या मागे उभं राहू. आणि तेवढं श्रेय जातं सरांना. सर तरी ते म्हणताना पडद्यामागचा कलाकार, पण सगळ्यामध्ये मोठा आधारस्तंभ सरच आहे त्याच्यामध्ये. त्यापैकी मी PSI साहेबांनाही ओळखतो. त्यांनी जे थोडक्यात 2 गोष्टी सांगितल्या ना, या गोष्टी माझ्या मनात म्हणजे आल्याच नाही, पण जो डिपार्टमेंटचं जे ब्रेन असतो त्या ब्रेनच्या विचार केला आणि मला ते खरोखर जाणवलं की असंही आपण विचार करायला पाहिजे असं होतं का. मी 3-4 गोष्टी सरांना आता विचारल्या की बुवा तुमचं पुण्यात कुठे आहे काय, कारण माझे N नंबर ऑफ पेशंट न्यूरोसर्जन, न्यूरोफिजिशियन, इव्हन मी पुण्यातच शिकलेलो आहे. सोनवणे, फाउंडर ऑफ यशज्ञान इन्स्टिट्यूट, आरंभ प्री स्कूल आणि यशोगाथा विथ आशा, आणि ह्या माझ्या पार्टनर आहेत शुभांगी भांबरे मॅडम. आम्ही गेले 10 वर्ष अबॅकस आणि वैदिक मॅथ्स याचं काम तर करतच आहोत धुळ्यामध्ये. आमच्या 7 ब्रांचेस ज्या एकदम चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह आहेत आणि धुळ्यात प्रत्येक 2 किलोमीटरला आपलं सेंटर असावं या उद्देशाने आमची वाटचाल तर सुरूच आहे. 2 वर्षापूर्वी आपण आरंभ नावाने प्री स्कूलही स्टार्ट केली, जी धुळ्यातली पहिली अशी प्री स्कूल आहे जिथं CBSE प्रपोज्ड एज्युकेशन सोबत आता आपण स्पिरिच्युअल जी आपली भारतीय संस्कृती आहे, तिच्या ज्या परंपरा आहेत, ज्या गोष्टी आता मुलांना विलुप्त होत आहेत, मुलांमध्ये आपल्याला दिसत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपण मुलांमध्ये आणण्याचा, जपण्याचा प्रयत्न करतोय. ही प्रवास वाट तर आपली सुरूच आहे. पण आता एक नवीन गोष्ट आम्ही घेऊन येतोय. आतापर्यंत आम्ही का सुरू केली नव्हती, जोपर्यंत आपल्याकडे तितका निवांत वेळ नव्हता तोपर्यंत आम्ही या गोष्टीला हात लावला नव्हता. पण देन धुळ्यामध्ये आपण घेऊन येतो आहे यशज्ञान मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन नावाचा कोर्स आपण घेऊन येतोय. आज त्याचे सगळे डेमोज, विद्यार्थ्यांचे सगळे रिझल्ट्स आपण शेअर केलेलेच आहेत. बऱ्याच पॅरेंट्सने पण बघितले आणि आजच्या वर्कशॉपमध्ये जास्त तर डॉक्टरांचे, पोलिसांचे मुलं होते. सो आत्ता आपण धुळ्यामध्ये ती गोष्ट घेऊन येतोय. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन अशा या कोर्सचं नाव आहे, ज्याच्यामध्ये मुलांना ब्लाइंड फोल्डने वस्तू आयडेंटिफाय करणे, ओळखणे, स्मेलने बघणे ही तर गोष्ट आहेच, पण ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा पलीकडे काय माहिती का, मुलं आत्ता ज्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जे स्ट्रेस होतोय, तो स्ट्रेस जो आहे ना मुलांचा, तो आम्ही अबॅकस थ्रू तर थोडा कमी करतोच आहे. पण त्या संपलेल्या स्ट्रेसला विसरून आपल्या ज्या दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत त्या समस्यांना मुलांनी किती बहादूरपणे तोंड दिलं गेलं पाहिजे, आलेल्या समस्यांमध्ये मार्ग स्वतः निवडले पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, आपले जे राईट आणि लेफ्ट ब्रेन आहे त्यांच्यावर काम झालं पाहिजे, जेणेकरून मुलांना आज जे आपण चॅलेंजेसमधून जात आहेत त्या ओव्हरकम करून त्या सगळ्या गोष्टी त्यांना मजेशीर वाटल्या पाहिजे. ह्या कोर्ससाठी कोणाला जास्तची माहिती हवी असेल, कसं आहे, काय आहे, कोणालाही विचारायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमचा मोबाईल नंबर, माझा नंबर आहे 94 20 70 80 52 आणि आमच्या इन्स्टिट्यूशनचा आहे 86 98 10 80 52 आणि मॅडमचा पण नंबर आहे. मॅम तुमचाही नंबर सांगा. शुभांगी सतीश भांबरे, पोलीस हेडक्वार्टर, 9545471166 आणि दुसरा अजून एक नंबर आहे 9284443507. ओके. अबॅकस वैदिक मॅथ्स मिड ब्रेनचे आहे, प्री स्कूल आहे. याचं हेड ऑफिस आपलं साखरे रोडला आहे, JK ठाकरे हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये आपलं हेड ऑफिस आहे आणि विविध 7 ब्रांचेस तर आहेतच आपल्या. पण मॅमची जी ब्रांच आहे, भांबरे मॅडमांची ब्रांच, ती पोलीस हेडक्वार्टर्सला मध्ये आहे.
तर अजून वेगळे 7 सेंटर वेगवेगळ्याच ठिकाणी आपले आहे. मोहाडीमध्ये आहे, भोई सोसायटीमध्ये आहे, गोंदूर रोडला आहे, वाडीभोकर रोडला आहे आणि SRPF क्वार्टर्सला आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी आपले सेंटर्स तर आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या इथे प्रभात नगरमध्ये आहे. सो हे सगळे सेंटर आपले आहेत. तुम्हाला जेही सेंटर तुम्हाला जवळ असेल त्या सेंटरमध्ये येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. प्रत्यक्ष सेंटरला येऊ शकता किंवा आम्हाला कॉल करू शकता. मुळे होणारे सगळे जे बदल आहेत ते आपल्या मुलांमध्ये जे होणारे बदल आहेत ते तुम्ही स्वतः अनुभवू शकता. त्याच्यामुळे या आणि एकदा नक्की व्हिजिट करा.